नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक खूपच मस्त व एकदम मादक, एकदम सुंदर कथा सादर करणार आहे. ह्या कथेचा फक्त एकच भाग होणार आहे. वन टाईममध्ये ही कथा संपेल, कारण ही कथा तेवढी काही मोठी नाही, परंतु तुमचा हत्यार नक्की फडकल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला वाटेल कधी एकदा माझी बंदूक चालवू आणि कधी गोळ्या झाडू. अशाच प्रकारची ही कथा आहे. तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा. चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेला म्हणजे कथेच्या एका नवीन भागाला आणि एका नवीन कथेला मी सुरुवात करत आहे. ही कथा आहे माझ्या गावातल्या जत्रेची. माझ्या घराच्या शेजारी राहणारी वैशाली, तिच्याकडे माझी खूप दिवसापासून नजर होती. तिचं शरीर पूर्ण भरलेलं होतं, एकदम मस्त. तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटायचं, परंतु तिचा रंग मात्र काळा. आता हे काळा आणि गोरा ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आणि खूप टेन्शन. लोक प्रत्येकजणाला आजकाल गोरी बायको पाहिजे, गोरी गर्लफ्रेंड पाहिजे, गोरी त्रीण पाहिजे, परंतु काळ्यामध्ये काय असते आणि गोरीमध्ये काय असते? तेच ना, तीच ती दोन बोटाची फट आणि तेच ते फुगे. बस तिचं शरीर भरदार असलं, दिसायला मस्त असलं की लोक मागे लागतात, मग काळी असो किंवा गोरी. ह्या वैशालीचं थोडं वैशिष्ट्यच वेगळं होतं. ती दिसायला जरी काळी असली तरी कधी कोणाला भाव द्यायचीच नाही. एकदम नाकझाडी, एक नंबरची नाकझाडी जर म्हणलं तरी चालेल. मित्रांनो, तिच्या पाठीमागे काही दिवसापासून मी फिरत होतो. मला वाटत होतं तिच्यासोबत बोलावं, थोडी मस्ती करावी, मौज मजा करावी, तिच्यासोबत गुलूगुलू बोलावं, तिला कुठेतरी गाडीवर बसून फिरायला घेऊन जावं, परंतु शिस्त काही लागतच नव्हती. मी 1-2 वेळेस तिला बोलायचा प्रयत्न केला, परंतु मला वाटलं एकतर ती मला इग्नोर करत आहे किंवा ती घाबरत आहे. माझ्या वडिलांचा स्वभाव खूप तापड, जर सापडलं तर मग काही खरं नाही. आणि तिची आई एकदम तशीच. तिचे वडील खूपच सोज्वळ. कोणाला बोललं, कोणासोबत फिरायला गेली, जर त्यांच्या वडिलांनी बघितलं तरी ते शांत, एकदम संयमी वृत्तीचे. परंतु तिची आई मात्र साधं तिच्याकडे कोणी बघितलं तरी अंगावर मारायला धावायची. तिचा स्वभाव एवढा तापड असल्यामुळे तिच्या नादाला सरासरी कोणी लागायचं नाही आणि ती पण कोणाच्यामध्ये मिसळायची नाही. मला माहीत होतं ती एक नंबरची एकदम विचारी मुलगी आहे. तिच्यामध्ये बाकी आलतू फालतू कसले विचारच नव्हते. कॉलेज, घर आणि काम, बाकीच्या टायमात अभ्यास. कुणी नातेवाईक आले गेले तरी तिची तारीफ करायची आणि गावामध्ये सुद्धा बऱ्याच मुलींची आई तिची मिसाल द्यायच्या. बघ ती वैशाली, तू काम करत नाहीस, ती घरातलं काम करते, कॉलेज करते, आलेल्या गेलेल्यांची सेवा करते, आईवडिलांची सेवा करते. असं कुठल्याच गोष्टीमध्ये असं विषय नव्हता की तिला नाव ठेवायला जागा नव्हती. मग मित्रांनो, काही दिवसानंतरच आमच्या गावातली जत्रा होती. त्या जत्रेमध्ये मी जाणार होतो. गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. मी जत्रेला गेलो आणि मी ज्या पाळण्यामध्ये बसलो त्याच्यापासून काही अंतर दुसरा म्हणजे 3ऱ्या-4थ्या नंबरच्या पाळण्यामध्ये तीसुद्धा बसली होती. अलीकडच्या बाजूला बसून मी काही वेळेस तिला हात केला. तिनेसुद्धा मला स्माईल दिली, परंतु एवढा मनावा तेवढा काही रिस्पॉन्स नव्हता. तिनं आपला स्माईल दिली म्हणजे लगेच तिच्याकडे जायचं आणि तिच्यासोबत कार्यक्रम करायचा, असं काही होतच नाही ना. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या वेळेवर सोडून द्याव्या लागतात. मी 1-2 वेळेस बघितलं तिच्याकडं चान्स मारता येतो का, परंतु तिनं काही मला जास्त रिस्पॉन्स दिला नसल्यामुळं आणि माझ्याकडे पण काही पोरींची कमी नव्हती, त्याच्यामुळं मी पण तिच्या पाठीमागे फिरवलो नाही. मिळाली तर मिळाली, नाही तर नाही, जाऊ दे चल. माझ्या आयुष्याचा एक उसूल होता, आली अंगावर तर घेतली सिंगावर आणि नाही तर चल जा उडत. आलीस तर ये, गेलीस तर जा. ऑलवेज वेलकम, ऑलवेज गुड बाय, हे माझं ब्रीदवाक्य होतं. आलेल्याला सोडायचं नाही आणि नको म्हणणाऱ्याला अडवायचं नाही. मग अशाच प्रकारामध्ये मी दिवस काढत होतो. कधी ती मला दिसली की तिला हाय बाय करायचं. तीसुद्धा कधीमधी स्माईल द्यायची, कधी गपचिप जायची, परंतु ती आजूबाजूला खूप बघायची. कोणीतरी बघितलं तर नामुष्की होईल, आपली इज्जत जाईल, असं पण तिला खूप वेळेस वाटत असावं. मग बरेच दिवस जात होते, दिवसामागून दिवस जात होते. मग आता मी काही वेळ विचार केला, काय करावं असं माझ्या डोक्यामध्ये होतं, परंतु ती माझ्या हाताला लागेल का नाही आणखीनसुद्धा शाश्वती नव्हतीच. शेवटी मी एक प्लॅन बनवला. आता गावची जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये हिच्यावर काही खर्च करायचा. ती ज्या पाळण्यात बसते त्याच पाळण्यात आपण पण बसायचं, अशी मी पद्धतशीर सेटिंग लावत होतो. आणखीन 8-10 दिवस बाकी होते. शेवटी तो दिवस पण आला. त्या दिवशी सकाळपासून मी तयार होतो. वैशाली निघाली की मी पण तिच्या पाठीमागे निघालो. आज मी मुद्दामच जाणीवपूर्वक अंगावर भडक कपडे घातले होते. जरी गर्दीमध्ये मी हरवलो तरी ती मला सहजपणे तिला शोधायला सोपं जाईल
अशा प्रकारे मी माझी ड्रेसिंग केली होती. आणि तसं जर बघितलं तर ती मला कशाला शोधेल असं पण वाटू लागलं. मीच तिच्यावर वॉच करणार होतो. मग असाच टाईम गेला. शेवटी मी माझ्या कुठल्याच मित्राला न सांगता एकटाच माझ्याकडे बाईक असतानासुद्धा मी मुद्दाम वैशालीसोबतच ऑटोमध्ये बसून गेलो. घराच्या बाजूनच ऑटो जात होता, त्याला तिनं उभा केली. तसं मी पण त्याला म्हणालो, सुहास थांब ना, आता गावामधला ऑटो असल्यामुळं माझी पण ओळख होतीच. मग सुहास थांबला आणि मला म्हणाला, काय रे? तसं मी म्हणलं, अरे मी जत्रेला जातो आहे, मला तिथं सोडशील का? त्यानं आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, का रे तुझी बाईक काय झाली? आता ह्याला काय करायचं आहे, माझी बाईक काही का होईना, ह्याचं काम आहे ऑटो चालवायचं, ह्यानं चालवायचं ना ऑटो, बाकीच्या 12 भानगडी कशाला काढायच्यात? मला थोडा राग आला, परंतु मी त्याला काही बोललो नाही. मी त्याला म्हणालो, जाऊ दे यार, सोड का, बाईक पंक्चर झाली आहे आणि माझे मित्र तिकडं वाट बघतायत. मग तसं तो मला म्हणाला, संदीप आणि निखिल तिकडं आहेत का? तसं मी म्हणालो, हो. आता मला त्याचा राग येत होता. त्यानं फक्त गपचिप नेऊन सोडावं एवढीच माझी इच्छा होती. वैशाली काहीच बोलली नाही. मग तो मला म्हणाला, आणखीन एक पॅसेंजर घ्यावं लागेल. तसं वैशाली माझ्याकडे बघू लागली. मग मी त्याला लगेच म्हणालो, जाऊ दे यार, दुसऱ्या 2 पॅसेंजरचे पैसे मी देतो, परंतु चल लवकर, खूप गडबड झाली आहे, मला लवकर जायचं आहे. वैशाली थोडं खुश झाली, कारण तर आपल्या आजूबाजूला कुणीच बसणार नाही हे तिला माहीत होतं. हळूवारपणे ऑटोमध्ये मी माझा हात तिच्या हाताला चिटकावला. ती मला काहीच बोलली नाही. वाटलं होतं ती मला झिडकारेल, काहीतरी बोलेल, आगाऊपणा करू नकोस, एवढं तरी तिचा शब्द असेल असं मला वाटत होतं. परंतु असं काहीच झालं नाही. ती एकदम शांत. ती शांत असल्यामुळं मी पण शांत बसलो. ऑटोचा प्रवास जवळजवळ 10 ते 15 मिनटं चालला. 15 मिनिटानंतर यात्रेचं ठिकाण आलं. मग मी तिथं खाली उतरलो. गाडीमध्ये बसलो असताना तिला बऱ्याच वेळा मी तिच्या शरीराला स्पर्श केला होता. तिच्या मांडीला, तिच्या पायाला पाय मारणे, अशा अनेक क्रिया मी केल्या होत्या. परंतु ती मला नको पण म्हणत नव्हती आणि क्रॉस पण करत नव्हती. तिच्याकडून जवळजवळ ग्रीन सिग्नल आहे असं मला वाटलं. मी उतरलो आणि त्याला 100ची नोट दिली. तो मला म्हणाला, की आता किती पैसे घेऊ? तसं मी त्याला म्हणालो, अरे फुल एंगेज घे ना, सगळ्यांचेच पैसे घे. आणि मी तिच्याकडे बघू लागलो. ती माझ्याकडे बघितली आणि तिने एक स्मित हास्य दिलं. मग तो मला म्हणाला, म्हणजे सगळ्यांचेच म्हणजे सगळ्यांचे कोणाचे? मी म्हणालो, अरे यार काय आहेस तू? तुला सांगितलं मी, माझं आणि वैशालींचे दोघांचे पण पैसे घे आणि दुसरी सवारी घेऊ नकोस, दुसरा सहप्रवासी घेऊ नकोस असं मी तुला म्हणलं होतं. त्याचे पण तुला काय पैसे घ्यायचे ते घे. तो मला म्हणाला, नाही यार, वाटेमध्ये दुसरा सहप्रवासी दिसलाच नाही. जर दिसला असता तर मी मनोमन ठरवलं असतं मी की ह्याचे पण पैसे तुझ्या बिलात लावायचे. पण जाऊ दे, तू माझा मित्रच आहेस, ठीक आहे, दोघांचेच पैसे घेतो असं म्हणून त्यानं आमच्या दोघांचेच पैसे घेतले आणि बाकीचे पैसे त्यानं मला चिल्लर परत दिले. मग मी ते पैसे घेतले, खिशात ठेवले. तिथून मी आणि वैशाली आता दोघे चालू लागलो. जात असताना ती काहीच बोलत नव्हती. मला समजलं तिच्या मनामध्ये काहीतरी बोलायचं आहे, पण ती दबकत आहे. मग मीच स्वतःहून विषय काढला. मी तिला म्हणालो, काय वैशू, काय बोलत नाहीस? तशी ती मला म्हणाली, तूच बोलत नाहीस, तूच गुपचूप आहेस. मग मी म्हणालो, काय यार, मीच काय बोलू? मग ती मला म्हणाली, तू माझ्या पायाला पाय मारलास, हाताला हात लावलास, मी काही बोलले का? तू बोलायचं ना मला. मी म्हणालो, तू बोलत नाहीस म्हणून तर मला टेन्शन आलं. ती म्हणाली, मी तुला रागवायला पाहिजे होतं का तुझ्यावर भडकायला पाहिजे होतं? तिचा आवाज थोडासा गरम झाला होता, परंतु हे सर्व काही लटकं आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी तिला लगेच म्हणालो, काय यार, लगेचच राग करतेस, नाकाच्या शेंड्यावर राग आहे बाबा तुला. तशी ती मला म्हणाली, हो ना, मला नाक पण लांब आहे, बघ तुझं नकटं नाक, अशी म्हणून ती हसली. आता मला छान वाटलं, ती काहीतरी माझ्यासोबत बोलत आहे. मग हळूहळू आम्ही त्या यात्रेच्या पेंडॉलची टाकला होता मंडप, तिकडे जाऊ लागलो. मग ती मला म्हणाली, आपण आईस्क्रीम खायचं का? इथं आईस्क्रीम खूप छान मिळते. मी म्हणालो, तुला कसं काय माहीत? तसं ती म्हणाली, अरे हे माझ्या काकांचं दुकान आहे, बघ ना पलीकडं, हे माझ्या काकांचं दुकान आहे. मग मी म्हणालो, तुझ्या काकांच्या दुकानावर मी तुझ्यासोबत जर आलो तर त्यांना वाईट वाटणार नाही ना? तसं म्हणाली, तिकडं बघ, ती जय आणि ज्योतीसुद्धा बसल्या आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या माझ्यासोबतच येणार होत्या. असं आहे का? असं म्हणालो मी. मग ती म्हणाली, हो ना, चल सोबत, काका काही बोलणार नाहीत, चल तू. मग मी पण जया आणि ज्योती जिथं बसल्या होत्या तिथं जाऊन बसलो. आम्ही सर्वांनी आता आईस्क्रीम घेतलं. तिचे काका पैसे घेत नव्हते, परंतु मी म्हणालो, नाही काका, तसं काही नाही, तुम्ही इथं व्यवसाय लावला आहे, जत्रेच्या ठिकाणी धंदा व्हावा, काहीतरी 4 पैसे मिळावेत, अशाच अपेक्षेनं तुम्ही दुकान लावलं आहे, आम्हाला फुकट नका देऊ. मग त्यांनी कसंबसं करून त्यांना मी मॅनेज केलं पैसे घेण्यासाठी. त्यांना पैसे दिले आणि पुढे निघालो. आता गेल्यानंतर यात्रेमध्ये काय धमाल असते तो मला माहीतच आहे. जसं यात्रेत आम्ही घुसलो तसं एकदम भयान भीड गर्दी होती, सगळीकडे लोकच लोक. त्या गर्दीमध्ये जय आणि ज्योती वैशालीच्या पलीकडच्या बाजून चालत होते, तर वैशाली मला एकदम खेटून चालत होती. जया मला म्हणाली, अरे राजेश,
तू आमच्यासोबतच येणार आहेस का? तसं वैशाली म्हणाली, तुला काही अडचण आहे का? हळूच जया म्हणाली, काय त्याला तू बॉयफ्रेंड बनवला आहेस का? तसं ती लगेच म्हणाली, तो जर तयार असेल तर नक्की बनवून परंतु तो आपल्यासोबत कसा काय राहील? मग तिकडून ज्योती लगेच म्हणाली, काय राजेश, प्रपोजल मंजूर आहे का? मी म्हणालो, तुमच्याकडून जर प्रस्ताव मंजूर होत असेल तर मला मंजुरी द्यायला काय अडचण आहे? मी तर कधी पण तयारच आहे. तसं त्या तिघी पण एकदम फिदी हसू लागल्या. मग वैशालीने माझा हात दाबला आणि गप्प राहायचा इशारा केला. मग मी गप्पच बसलो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यानंतर ज्योती मला म्हणाली, राजेश, आपण पाळण्यामध्ये बसायचं का? मी म्हणालो, हो, का नाही बसायचं, चला. मग त्या म्हणाली, तुम्ही इथं थांबा, मी तिकीट काढून आणते. परंतु मी म्हणालो, नको गं, तुम्हीच थांबा इथं, मी तिकीट काढून आणतो. मग मी जाऊन तिकीट खिडकीवर गेलो आणि सर्वांचे तिकीट घेतलं. अर्थात पैसे माझेच होते. मग तिकीट घेऊन आल्यानंतर आम्ही त्या पाळण्याकडे गेलो. पाळण्यामध्ये आम्ही चौघजण एकत्र बसलो होतो. माझ्या बाजूला अर्थातच वैशाली बसली होती, तर जया आणि ज्योती दोघीजण एकदम समोर होत्या. तो 4 लोकांचा पाळणा होता. 4 लोकांच्या पाळण्यामध्ये आम्ही चौघेजण बसलो. आता जसा तो पाळणा चालू झाला तसं गोल गोल तो गिरके घेऊ लागला. वैशाली मला घट्ट धरू लागली होती. आता जशी गती वाढू लागली तसं वैशाली मला जरा जास्तच घट्ट चिटकू लागली होती. मित्रांनो, आता ह्याच संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मी मस्तपैकी तिच्या शरीराला आळपू लागलो. ती तर अगोदरच माझ्या अंगावर पडत होती. मग एकदम त्या पाळण्याची गती जास्त होती. कोण काय करते काही समजत नव्हतं. जसं गती वाढू लागली तसं मला जास्त मजा येऊ लागली. ज्योती आणि जया दोघींना पण डोळे बंद केले आणि मी मात्र माझे हात वैशालीच्या त्या भागावर घेऊन गेलो. आता तिचे ते फुगीर गोळे माझ्या हातात आले. वैशालीला समजत होतं मी काय करतोय, परंतु ती मला काही बोलत नव्हती. मग मी हळूच म्हणालो, दाबू का? तसं ती म्हणाली, हो. मग मी परत म्हणालो, अगं मी दाबू का म्हणतोय? तशी ती म्हणाली, हो म्हणले ना, आता परत का आता मोठ्यानं सांगू का दाब म्हणून? तुला जे करायचं ते कर. तिच्याकडून मला संमती मिळाली होती. मित्रांनो, चांगला पाळणा 4 मिनटे फिरत होता. त्या 4 मिनटामध्ये मी तिला मस्त दाबून काढलं, एकदम मस्त कुस्करलं. मला खूप मजा येत होती. मी माझं तोंड तिच्या तोंडात घातलं आणि एक चुंबन घेतलं. तेवढ्यामध्ये ज्योतीने डोळे उघडले आणि मला म्हणाली, राजेश, काय चालू आहे? तसं मी हसू लागलो. काय यार, काय तू मजा किरकिरी करत आहेस? चालू दे ना, जे काही चालते ते. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, डोळे बंद करते मी. तेवढ्यामध्ये जयाने पण डोळे उघडले आणि म्हणाली, काय झालं राजेश? तसं मी म्हणालो, अगं ही खूप घाबरते ना, म्हणून हिला पकडलो आहे मी. तिनेसुद्धा आता तिचे हात माझ्या एकदम गळ्यामध्ये घातले होते. मित्रांनो, आमचा इकडं रोमांस चालू झाला होता. मस्त मजा. आणि पाळणा मात्र तिकडे गरगर फिरत होता. बाकीच्या लोकांना आमच्यामध्ये काय चालू आहे हे काही समजलं नसावं, परंतु जे खाली लोक थांबलेले होते त्यांनी मात्र आमचा रोमांस पाहिला असेल. बरेच जोडे असं करतात. यात्रेमध्ये पाळण्यामध्ये बसलं की बऱ्याच गोष्टी घडत असतात. फक्त आपली दर्शनास येत नाहीत. ज्या कोणाला येतात त्या स्वतःपुरत्या मर्यादित ठेवतात. मी मात्र जशी मजा घेतली ती सर्व जशाच तशी तुमच्यासमोर माझ्या शब्दामध्ये मांडली. ही कथा एवढीच होती. आता त्या पाळण्यातून उतरल्यानंतर घरी गेल्यानंतर आणखीन बरंच काही कार्यक्रम झाला, परंतु ती कथा सेपरेट मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ह्या कथेचा दुसरा भाग आहे असं समजू नका. या कथेचे काही भाग करेन, परंतु तो भाग एक सेपरेट असेल. माझं आणि वैशालीचं पुढं प्रेम कसं फुललं, आमच्यामध्ये काय झालं, ह्या पण कथा मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. बरेच लोक म्हणतात एकच प्रत्येक गोष्ट एकाच भागात संपवत जा, त्याच्यामुळं मी ही गोष्ट इथंच संपवत आहे. आता माझं आणि वैशालीचा कार्यक्रम झाला, परंतु तो कार्यक्रम कसा झाला हे कथेच्या एका स्वतंत्र भागामध्ये मी सांगणार आहे. तुम्ही कथा आवडली तर पुढच्या कथेची वाट पहा. आणि हो, आत्तापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. खूप मोठ्या मेहनतीने मी कथा सादर करतो. जर तुम्हाला कथेचा पुढचा भाग ऐकायचा असेल, तुम्हाला रोमॅन्टिक वाटला, पुढं काय घडलं ऐकायची इच्छा असेल तर मात्र नक्की कमेंट करा, कथेला लाईक करा. तुमच्या इच्छेप्रमाणे मी कथेचा पुढचा भाग लवकरच सादर करेन. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या एका नवीन भागासह किंवा याच कथेच्या पुढील भागामध्ये.